नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. होळीच्या अग्नीत टाका या 3 वस्तू. गरिबी आणि आजारपण कायमची संपेल. नमस्कार मंडळी. 3 मार्चला होळी आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, होळीची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या घरातील गरिबी, आजारपण आणि नकारात्मकता कायमची जळून खाक होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय नंबर 1. नकारात्मकता दूर करण्यासाठी नारळाचा उपाय. घरात सतत चिडचिड किंवा भांडणे होत असतील तर एक सुका नारळ घ्या. त्यात काळे तीळ आणि मोहरी भरा. घरातील प्रत्येकावरून 7 वेळा उतरवून ओवाळून तो होळीच्या अग्नीत टाका. यामुळे घरातील नजर आणि वास्तुदोष पूर्णपणे निघून जातो. उपाय नंबर 2. आर्थिक प्रगतीसाठी लवंग आणि कापूर यांचा उपाय. जर पैसा टिकत नसेल तर 21 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापूर घ्या. होळीच्या अग्नीला प्रदक्षिणा घालताना हे साहित्य अग्नीत अर्पण करा. लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. उपाय नंबर 3. संरक्षण कवच. होळीच्या राखेचा उपाय. दुसऱ्या दिवशी काय करायचे ते सांगा. होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिथली पवित्र राख विभूती घरी आणा. ही राख घराच्या मुख्य दरवाजावर आणि कोपऱ्यात शिंपडा. जर कोणाला भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर ही राख लाल कापडात बांधून उशीखाली ठेवा. हे तुमचे संरक्षण कवच म्हणून काम करेल. मित्रांनो, हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये शुभ होळी नक्की लिहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.